तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पार्थ ब्लॉग्स या चॅनल वरती. आज आपण चाललेलो आहोत भुवनेश्वर मंदिराला एक्सप्लोर करायला, म्हणजे विजिट द्यायला. तर हेल्मेट आपला सगळा फर्स्ट ब्लॉकचा सूट तयार आहे. आणि काय विसरलो यार, काहीतरी बोलायचं होतं. आत्ता वाजले सकाळचे 8:30. आत्ता तरी आपण सोलोच चाललोय. आपल्याला तो कोण भेटलं तर त्याला आपण नेणार आहे, नाहीतर सोलोच जायचं चाललं. चला. बूट बघा मित्रांनो, यांची पार लायकी घालून टाकते. त्या दिवशी घालून गेलो, लायकी 0 झाली. चला जाऊ का? बाय. चला मित्रांनो, असलं भारी ऊन पडलंय ना, आणि असल्या सकाळच्या उन्हात आपली राईड सुरू झाली. आणि मी हेल्मेट घातल्यामुळे मला असलं गरम होतंय, काय सांगू तुम्हाला. चालते रे चालते, काय चालते ना ब्रो. चला मित्रांनो, आता आपण बापदेव घाटाचे व्ह्यू बघा, काय भारी दिसतंय. सगळं हिरवं हिरवं झालंय यार. पण हे बघा, आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो. आता होतो ब्लॉक. आवाज येतोय का? चला. आता आपण पेट्रोल भरण्यासाठी थांबलेलो. पेट्रोल टाकू आणि मग आपली राईड सुरू करू. नाही का? इज्जत द्या, इज्जत द्या. अजून आपल्याला जायची 26 किलोमीटर, 40 मिनिटं दाखवतंय. किती मी सांगू तुम्हाला, आभाळ आले इकडे. पावसाला म्हणावं भाई भिजवू नको, सगळं मोडला. खूप भारी वाटते पैसा वसून. तर मित्रांनो, आपण आता थोडसच राहिलेलं आहे. हे बघा, इथून मंदिर दिसतंय. ते जे डोंगराव आहे त्या टेकडाव, ते फुलेश्वर मंदिर. आणि किती राहिले आपले? 8 मिनिटच दाखवतोय फक्त. पुण्यावरून आहे, 50 किलोमीटर आहे. खूप सुंदर आहे. पाहू आपण. मी पण पहिल्यांदाच आलेलो आहे. काहीतरी नवीन एक्सपिरियन्स, सोलो राईड. मित्रांनो, आपल्याला हे ट्रायपॉड बर्थडेला गिफ्ट भेटलंय नवीन, तर त्याचा वापर करू. थोडा एक रील शूट करू मस्तपैकी. मी असं इथून या रोडने जातो मस्तपैकी, पुढं मंदिर दिसतंय, आहे का नाही? चला काहीतरी शूट करूयात. ठीक आहे, तर रील शूट करून झालेली. ट्रायपॉडचा असा पुरेपूर उपयोग चाललेला आहे. थँक्यू दीदी, तुम्हाला हे गिफ्ट दिलंस, त्याचा खूप उपयोग होतोय. आणि खूप असे मस्तपैकी रील काढलेत. तर आता चाल, 5 मिनिटाचा रोड राहिला, जाऊयात लवकर. तर मित्रांनो, गेट मधून आता आल्यानंतर आपल्याला ही पावती फाडावी लागते इथं. तर मित्रांनो, फायनली आपण भुलेश्वरी टेम्पलला पोचलेलो आहोत. सगळीकडे पाऊस पडतोय आणि इथं फार ऊन आहे, म्हणजे कडक ऊन आहे, चटक बसते ते. हे कसं काय आहे मला काय समजत नाही, पण भारी. हे पहा, खूप सुंदर आहे मित्रांनो. वा, या मूर्त्या पहा, जुन्या आहेत एकदम लाकडा. इथे पण एक आहे.
मित्रांनो एवढं सुंदर आहे ना यार, खूप सुंदर आहे. भोलेश्वर मंदिर हे फक्त पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर वसलेले एक खूप सुंदर मंदिर आहे. या मंदिरावरील कलाकृती पाहून असं वाटतं की आपण एकदम प्राचीन काळातच गेलो आहोत. खरं सांगायचं झालं तर हे मंदिर इतकं सुंदर आहे की तुम्ही पण या मंदिराला एकदा नक्की व्हिजिट करा. मंदिरावरील बऱ्याच मूर्त्यांची व कलाकृतींची आपल्याला तोडमोड पाहायला मिळते. औरंगजेबाने 17व्या शतकात या मंदिरावर हल्ला केलता, पण त्याला ना मंदिर उद्ध्वस्त करता आले ना इथले सौंदर्य. मंदिर अजून तितकंच सुंदर आहे. तुम्ही हे मंदिर पाहून तुम्ही सुद्धा या मंदिराच्या प्रेमात पडता. इथून जाऊशीच वाटत नाही खरं सांगायचं झालं तर. मी खूप वेळ झाला इथे बसलेलो. खूप सुंदर मंदिर आहे, खूप सुंदर. मी डायरेक्ट तोतरा कसं काय होतो आधी म्हणजे मला तेच समजत नाही, पण हेच मी सगळं मंदिर पाहिलं. खूप सुंदर आहे. आणि सोलो एक्सपिरियन्स होता त्यामुळं भारी वाटलं, काहीतरी नवीन. मित्रांनो गर्दी आहे यार, असं नाही का वीकेंडला. अरे आज शनिवार आहे ना, त्यामुळं तभी मैं बोलू इतनी गर्दी कैसी. पण भारी आहे मंदिर, खूप सुंदर आहे. मला असलं आवडलं ना. भाई अशी जिंदगी पाहिजे. मस्त वेगळी खाने का पीने का सोने का. डॉगेश भाई, डॉगेश भाई. असं एकटं फिरायला आहे ना, एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे. म्हणजे भारी वाटतं, मला तरी आवडतं थोडं. कारण दरवेळेस कोणाला कोणाला म्हणवायला लागतं चला चला चला, त्यापेक्षा भाई एकटंच निघा मित्रांनो. कोणाची वाट बघत बसलं की नाही होत, खूप प्लॅन नाही होत. आणि मी आता इथं शांत बसलेलो आहे, एवढं भारी वाटतंय. इकडं पाऊसच नाही यार, आपल्या इकडे तर भाई पावसाने खूप भारी वाटतंय. असलं भारी वारं सुटलंय, महागे मंदिर आहे, शांतता आहे, अजून काय पाहिजे माणसाला. पुण्यावरून फक्त 50 किलोमीटर आहे. मला यायला दीड दीड एक तास लागला. मी कुठे थांबलो पण नव्हतो. आणि दर्शन तर 2 मिनिटात झालंय. पण खूप सुंदर मंदिर आहे, मला असलं आवडलं ना. तर मित्रांनो आपलं सगळं फिरून झालेलं आहे, तर आता आपण निघायची गोळी घेऊयात मस्त पैकी, हाय गाणं. बस झालं, खूप फिरलो. चला, आपल्या इकडे पाऊस असेल इकडं नसलं तरी भाई बाईक येताना हेल्मेट पाडलंय मी, रील शूट करायच्या नादात. त्याचे काचव डेंट आणलेत, डेंट नाही, क्रॅचेस काहीतरी आणले, मरू देत ना. चला जाऊया. पुणे जा रहा था तो क्यों ना गाँव चला जाओ, गाँव से पुणे, ऐसा सोचकर मैं गाँव आ गया हूँ यार. मग रानात रानात नव्हता गेला आता अजून निघायला सुटली नाही का? चला ना तुम्ही सारी. बरं आहे. तर मित्रांनो ह्या ब्लॉगची आपण इथंच समाप्ती करूया. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटेल तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चांगली कमेंट करा. जर तुम्हाला माझ्यासोबत फिरायला यायचं असेल तर चांगली कमेंट करा. ज्याची चांगली कमेंट असेल त्याला मी माझ्यासोबत फिरण्याचा एक उपाय देईन. चला.